करत असून ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर आहे। हवामान विभागानं दुपारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे। वडाळा, सायन, अंधेरी, सब्वे, किंग सर्कल, दादर, टीटी यासारख्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। काल सकाळी 8 वाजल्यापासून ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत सरासरी 38 मिलीमीटर तर सांताक्रूज वेधशाळेत 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस असून रत्नागिरीत जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड नगर परिषदेनं नागरिक आणि व्यापारी बांधवांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा तातडीचा इशारा दिला आहे। गेल्या 48 तासात खेडमध्ये 340 मिलीमीटर पाऊस पडला आहे। खेड दापोली मार्गावर नारगोली इथं झाड पडल्यामुळे एकाच मार्गावरून सध्या वाहतूक सुरू आहे। संगमेश्वर तालुक्यातल्या अनेक भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला। शास्त्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर इथल्या कोदवली नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे।